एसटी कर्मचारी संघटनांनी आज राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू केले। मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, रायगडमध्ये एकही एसटी बस सोडण्यात आलेली नाहीये। त्यामुळे एसटी प्रवाशांना या आंदोलनाचा फटका बसू लागला। पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखं करण्याची मागणी आंदोलकांची आहे। लोकांचा उद्रेक जर का वाढला तर नाईलाजाने शासनाला या गोष्टीला सामोरं जावं लागेल। कारण का निदान मी तरी असा माणूस आहे, कारण का माझी बहीण हँडिकॅप आहे। आम्ही एवढ्या लांबून तिला घेऊन आलेलो आहे। गावी आमचा कोकणामध्ये सण आहे, सुट्ट्या आम्ही टाकलेल्या आहेत। नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टीला उद्रेक लोकांचा पाहावा लागेल। मला अर्जंट जायचं होतं, आता गाड्याच बंद काय करायचं समजून नाही राहिलं। आता काय पर्याय काय? आता पर्याय म्हणजे काय, आता यांचा कधी उघडते की काय, सध्या वातावरण खराब आहे। आता आपण मोटरसायकलवर गेलो, पहिला जायचं होतं कोर्टामध्ये, वाईवरनी महाबळेश्वरला जायचं होतं, पण महाबळेश्वरची गाडी आता नाहीये। सरकारने एसटी महामंडळाच्या सर्व ज्या काही प्रवाशांच्या मागण्या, एसटी कामगारांच्या मागण्या आहेत त्याचा एकदाच निकाल लावून हा सारखा वारंवार होणारा ज्या प्रवाशांचा खोळंबा आहे तो थांबवावा। सकाळी 6:30च्या बसनी मी कारंजापर्यंत तिकीट काढलं आणि मला इथे उतरून दिलं त्यांनी आणि बस डेपोट टाकून दिली। शासनाने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे।